वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। दुख हरता वाता वेदनाची ओ वाता वेदनाची पुरवी पुरवी प्रेम रूपा दयाची सर्वांगी शेजुराची होत शेजुराची कंठी धडके बाळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती। रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा चंदनाची उठी कुंकुम केशरा मुकुट शोभा तो बरा शोभा तो बरा झुनकी नो पूरी झुनकी नो पूरी चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे माना कामना पूर्ति जय देव जय मंगल मूर्ति। लंबोदर पीतांबर फणिवर वंदना फणिवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड त्रिनयना सोंड वक्रतुंड त्रिनयना दात्रा माता वाट पाहे सदना वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे माना कामना पूर्ति जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय श्री भागवता
भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजांचे की साज संत मन विद्या माझा आरती ज्ञानराजा लोटांगण वंदीन चरण लोणारे पायन रूप तुझे त्रिमेव लिंगन आनंद पूजन भावे वायन मने नमः विठ्ठल कुमार विठुमार माइक ॐ यज्ञेन यज्ञमयन्ति देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकमहिमानः सचन्ति यत्र पूर्वे स्वाध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयमहे श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यसमन्तपर्यायुष्याद् सार्वभौम सार्वायुष्कान्तादः पराधात् पृथिवे समुद्रपर्यन्ताय एकराळति तदा पेचश्लोको भिगितो मरुता आविकतस्य कामप्रेर्विश्वदेवास भासयति इति श्रीमन्त्रपुष्पाञ्जलि सम्पूर्णम् ॐ शान्ति शान्ति तुम्ही एक तासाने येणार. अरे हे घ्या ना, उत्पन्न बस चल बस बस. हॅलो. ॐ कस्तुरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम्
सर्वांगी हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पतये त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभकथा तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोद्धार कथा प्रसंगः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा चिंता संतानहंतारो यत्पादाम्बुजरेणवः स्व्यानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत सत्यवती सुत सत्यवती सुत शुकरूप प्रबोधन्य सर्वशास्त्र विशारद एतत्कथा प्रकाशेन मत् अज्ञानं विनाशय मत् अज्ञानं विनाशय श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः नमो नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं
तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलम् सर्वदी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आलन्दिवल्लभम् नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति स्वयी भानुजो भानु आराधिला तयाच्या कुडी दीपको दिव्य झाला हरिभक्ती लागो नितारी समस्ता नमस्कार त्या श्री संत एकनाथ श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुणां ज्ञानदानैक्यदक्षम् श्रीघोटिक्षेत्रे निवासनन्तम् नमामि वेदांत विद्यां वरिष्ठं नमामि वेदांत विद्यां वरिष्ठं पुंडलीकवरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय पार्वते पते हर हर महादेव प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर वृंदावन बिहारी लाल की जय बाकी बिहारी लाल की जय बोल राधा रानी की जय वृंदावन धाम की बोलो श्री भागवत भगवान
भगवान की राधे 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 राधे
राधे वृंदावन विहारी लाल की बोलो राधा रानी की जय. ज्या वेळेला परमात्म्यानं वसुदेवाला आपल्या पित्याला सांगितलं, वसुदेवानं एका टोपलीमध्ये त्या ठिकाणी कृष्ण भगवंताला घेतलेला आहे. आपल्याकडे श्रावणवद्य अष्टमी आणि इकडे भाद्रपद महिन्यामध्ये वद्य अष्टमीला हा महोत्सव साजरा केला जातो. जसं दत्तजन जन्माच्या संबंधानं सकाळी दुपारच्या वेळेला काही ठिकाणी दत्त जन्म साजरा केला जातो, तर काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला. त्याच्या मागची कारणमीमांसा अशी आहे की ब्रह्मा विष्णू महेशांना बालक ज्या क्षणाला केली तो वेळ दुपारचा होता आणि त्यांचा जन्मोत्सव साजरा केला अत्री ऋषींनी संध्याकाळच्या वेळेला, म्हणून त्या दोन वेळा आहेत. तसंच या ठिकाणी हा तिथी मधला जो बदल आहे, आपण महिना अमावस्येच्या दृष्टीने पकडतो, उत्तर भारतामध्ये पौर्णिमेच्या दृष्टीने महिना पकडला जातो. असा हा तिथींचा विशिष्ट संदर्भामुळं हा थोडासा फरक आहे. वसुदेव ज्या वेळेला त्या ठिकाणी यमुना नदीमधून यमुना नदी पार करून मथुरेवरून गोकुळला जायला निघाले, त्यावेळेला यमुना नदी अशी थोडी थोडी वाढायला लागली. का तर तिला भगवान परमात्म्याच्या चरणाचं दर्शन घेण्याची इच्छा होती. श्रावण वद्य अष्टमीची रात्र आहे. रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारामध्ये वसुदेवानं कृष्ण भगवंताला डोक्यावर घेतला आणि यमुनेमध्ये प्रवेश केला. जसं 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 पाणी वाढायला लागलं तसं 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 टाचावर करायला लागला. पुन्हा तोंडामध्ये पाणी गेलं. जसं जसं नामस्मरण वरती ऊर्ध्व दिशेनं चालू होतं तसं तसं त्या ठिकाणी ही स्थिती सुख घडोघडी वाढू लागे. ही प्रतीक यामुनामय्याच्या माध्यमामधून तुमच्या आपल्या समोर मांडलेलं आहे. शेष भगवंतानं वरून त्या पाऊस लागू नये म्हणून असा फणा धरलेला आहे. यमुना माता म्हणजे यमुना हे भक्तीचं प्रतीक आहे. भक्ती जशी जशी वाढू लागते तसं ते भगवत प्रेम असं ओचंबळून ओसंडून वाहू लागतं, अशी ती अवस्था आहे. त्यावेळेला भगवान परमात्म्याच्या हातामध्ये ती सूत्र आहेत. ते भाव आवरणं ती त्याच्याच हातात आहे. भाव निर्माण करणाराही तोच आणि भाव आवरायला लावणाराही तोच आहे. कधी कधी साधकाला वाटतं मी अरण्यामध्ये एकटा असलो, तिथे जर माझी अशी अवस्था झाली तर मला सावधान करणारा, मला सांभाळणारा कोण आहे? केवढा अज्ञान आहे त्या साधकाचं. शांतामाईंची अवस्था आपल्या परमपूजनीय शांतामाई, विदेही शांतामाई, कुठेही कधी ते भगवत प्रेम उचंबळून यायचं. त्याला काळ वेळ काही नाही, किती काळ जायचा, कुठेही ती स्थिती व्हायची, ती अवस्था व्हायची. निदान वृत्तीवर येऊन इतरांचा उद्धार व्हावा या दृष्टिकोनातून सखयानंदांनी शांतामाईंना कीर्तन करण्याची अनुज्ञा दिली. कीर्तनामध्ये सुद्धा दोन्ही बाजूनी 2 महिला 4 महिला धरायला उभ्या राहायच्या. मध्ये धडकन पडायच्या, वृत्तीचं तादात्म्य पूर्णपणे सुटून जायचं. एक वेळेला सर्पदंश झालाय. सखयानंदांच्या भेटीला येत असताना रस्त्याने आपल्या भानामध्ये नाही, त्या नामचिंतनामध्ये आहेत विदेश स्थितीमध्ये. तिथे आल्यानंतर त्या ठिकाणी इतरांनी पाहिलं, रक्त वाहतय, पोटरीला सर्पदंश झालेला. त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड झालेली आहे. पुन्हा फिरून माग त्यांच्या बरोबर आले तर रस्त्यामध्ये तो सर्प सुद्धा, माणसाचं विष सुद्धा सर्पापेक्षाही भारी आहे, तो निश्चेष्ट झाला होता. त्याला विष चढलं होतं माईंच. आणि बस तरी त्या विषाचा परिणाम माईवरती काही झाला नाही, कारण सतत 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 त्या ठिकाणी स्वरूपाशी लीन असणारी वृत्ती काय परिणाम करेल. भगवान शंकराने शिव हळाहळे तापला तोही नामे शीतळ झाला, तशा प्रकारची स्थिती शांतामाईंची आहे. किती भक्तीचं वेळ आहे.
जगाचं लाज लज्जा सर्व सोडून दिली. कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल. पूर्वीचे ऋषी मुनी संत झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही. झाले बदनाम, झाले बदनाम, झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही. बदनाम देवा तुझ्या पायी, झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही. भर झोपेतून दचकून उठते, भर झोपेतून दचकून उठते, मूर्ती सावळी समोर दिसते, मूर्ती सावळी समोर दिसते. सासू सासऱ्याचा साच मला भारी, सासू सासऱ्याचा साच मला भारी, चित्त संसारी लागत नाही. हरी हो, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही. झाले बदनाम देवा तुझ्या पायी, झाले बदनाम देवा पायी, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, जय हो. ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे नंगा. निंभोर आणि साड याच्यामध्ये कितीचं अंतर आहे. करमाळ्यावरून पंढरपूरला दिंडी जात असताना जवळच ही दोन्ही गावं लागतात. श्री गुरु भेटायला यायचे माईंना. आल्यानंतर सत्संग चालायचा तासोन तास, वेळ काळेचं बंधन नाही. कशी माणसं असतील होते, आपल्यासारखीच असतील ना, पण तरी सुद्धा फरक होता. पहा कसा फरक येतो. श्री गुरु निघाल्यानंतर माईंनी आपलं गठोडं बांधावं, कपडे त्याच्यामध्ये बांधावे, त्यांच्या बरोबर निघावं. सुंदरस भजन त्या ठिकाणी संप्रदायामध्ये गायलं जातं, गायलं जायचं. यादव राहिले घरी सख्या मी जाते माहेरी. जय हो, यादव राहिले. बोला बोला सगळे. आहा यादव राहिले घरी सख्या मी जाते माहेरी. सख्या मी जाते माहेरी, सख्या मी जाते माहेरी. यादव राहिले घरी सख्या मी जाते माहेरी. सख्या मी जाते माहेरी. यादव राहिले घरी सख्या मी जाते माहेरी. यादव राहिले घरी सख्या मी जाते माहेरी. अरे यही तो राधा रानी है, और कहीं देखोगे क्या राधा रानी को.
तुम्हारे हमारे अंदर है, इसमें बैठी है, तुम्हारे अंदर है, वो स्थिति है राधा रानी। एक स्थिति है राधा रानी, अवस्था है। कृष्ण ही अवस्था है, कृष्ण ही स्थिति है, कृष्ण ही स्वरूप है, राधा ही स्वरूप है। हो मीठे रस से भरी लो राधा रानी लागे, राधा रानी लागे, मारो करो करो जमुना जी रो पानी लागे, मारो करो करो जमुना जी रो पानी लागे। हो रस से भरी लो राधा रानी लागे, राधा रानी लागे, मारो करो करो जमुना जी रो पानी लागे, मारो जानो करो जमुना जी रो पानी लागे। जय हो ना भावे मने माखन मिश्री अब ना कोई मिठाई। न भावे मन माखन मिश्री अब ना कोई मिठाई। हमारी जी भलिया ने भावे राधा नाम बुलाए। मारे जी बढ़िया ने भावे राधा राम मनाए। भान की ललिता, जय हो हरि बोल। भान की ललिता गुण रानी लागे, गुण रानी लागे, मने गारो गारो जमुना जी रो पानी लागे। मारो करो करो राधा रानी लागे, राधा रानी लागे, मारो कारो कारो जमुना जी रो पानी लागे। हे राधा राधा नाम रखत है जो नर आठो यार, जिनकी बाधा दूर करत है राधा राधा नाम। राधा नाम रखत है जो नर आठो यार, जिनकी बाधा दूर करत है राधा राधा राम। राधा नाम में हरि बोल। राधे 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 राधे, राधा नाम में सफल जिंदगानी लागे, जिंदगानी लागे, मारो कारो कारो जमुना जी रो पानी लागे, मारो कारो कारो जमुना जी रो पानी लागे। मीठे
झिर पाणी लागे हरि हरि मदन मोहन किशोर महादेव ब्रह्मोट में दीदी बने घाट में झील घाट में राधे 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 भरोडी राधा रानी लागे राधा रानी लागे मारो कारो कारो जमुना जी का पानी लागे यमुना मैयाचं पाणी जे आपल्याला अस्वच्छ वाटतं ना ते अस्वच्छ नाही. इथे आहे केशी घाटाजवळ थोडीशी अस्वच्छता पण ते पाणीच काळं आहे कारण कन्हैयाचा रंग सावळा रंग तिने स्वीकारलेला आहे. भक्तीचा रंगच सावळा रंग आहे. ज्याच्यामध्ये ते भाव तयार होतात त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा सावळेपणा निर्माण होतो. पंढरीच्या वारीला जाताना वारकरी सुद्धा किती गोरा असला तरी पुन्हा सावळा होऊनच येतो. त्याचा कलर घेऊनच येतो. ज्या वेळेला या वसुदेवानं नंदवाड्यामध्ये प्रवेश केला. रात्रीच्या वेळेला यशोदा मैयाच्या बाजूला या योगमायेने मुलीच्या रूपामध्ये जन्म घेतलेला होता. तिला कळलं सुद्धा नाही प्रसूत कधी झाली. हे सुषुप्तीमध्ये काही कळत नाही ना. सुषुप्ती अवस्था आहे. हे मायेचं स्वरूप आहे. अज्ञान घन अज्ञान मायेच्यामुळे ती कळलंच नाही तिला काय प्रसूत कधी झाली मुलगी झाली का मुलगा झाला काय नाही. नंदवाडा अख्ख्या नंदवाड्यावरती प्रभाव आहे त्या मायेचा. म्हणून तर आनंद होईना नंदाला. आनंद स्वरूप नंद असताना मायेच्या प्रभावामुळं. आणि ज्या वेळेला तिथे वसुदेवानं तिथं ठेवलं या बालकाला आणि त्या मुलीला त्या ठिकाणावरून उचललं मायेला उचललं. जोपर्यंत वृत्तीमध्ये भगवंत होता तोपर्यंत बंधनं नव्हती आणि वृत्तीमध्ये माया आल्याबरोबर वसुदेव बंधनामध्ये पडला. भिद्यते हृदय ग्रंथीश्छिद्यते सर्व संशय. रुद्र ग्रंथी अंकार ग्रंथी ज्याला म्हणतात वृत्तीमध्ये तिचा भेद झाल्यानंतर छेद झाल्यानंतर कोणत्याच प्रकारचा संशय साधकाला परमात्म तत्वाबद्दल श्री गुरुबद्दल नवे नवे व्यावहारिक गोष्टींबद्दल सुद्धा संशय राहत नाही आणि राहू नये. कारण व्यवहार सगळाच मिथ्य आहे. कितीही सत्यत्वानं केला तरी काय तो मिथ्यामध्येच जमा होतो. कितीही सत्यत्वानं केला तरी
श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः. श्रीमदाद्य शंकराचार्य विवेक चूडामणी ग्रंथामध्ये सांगतात, हिंदू संस्कृतीचे कोट्यावधी ग्रंथ जरी असले तरी अर्ध्या श्लोकामध्ये मी त्याचं सार आणि रहस्य सांगतो. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो परब्रह्मैव ना परहा. केवल एक ब्रह्म सत्य आहे, त्रिकलाबाधित सत्य आहे. जगत मिथ्या आहे. जगत मिथ्यात्वाचा निश्चय आपला व्हायचा राहिलेला आहे. ब्रह्म सत्यत्व अनुभवलंय अपरोक्षपणे श्री गुरुच्या कृपेनं. आता आम्हाला शास्त्रचिंतन ही काळाची गरज आहे. चांगदेव 65 अमृतानुभवाच्या माध्यमामधून जगताच्या मिथ्यात्वाचा निश्चय करायचा आहे. दिसायला बाबा मोजायला 3, दिसायला 2 आणि असायला 1 आहे. मोजायला 3 म्हणजे जीव जगत परमात्मा. असायला 2च आहेत, दिसायला मात्र 2च आहेत, जीव आणि माया. ब्रह्म सर्वत्र विद्यमान आहे, ते दृश्य नाही. दृश्य झालं असतं तर नाशवान ठरलं असतं. जे जे दिसतं ते नासतं. असा सृष्टीचा आकार वस्तूला नाशिवंत. प्रत्येक आकार नष्ट होणार आहे आणि त्याच्यामध्ये जी निराकारी वस्तू आहे ती तुम्ही आहात. आणि म्हणून आणि असायला 1 कसं पहा, एक ब्रह्मच त्या ठिकाणी आहे. माया सिद्ध होत नाही, जगतही सिद्ध होत नाही. हे कल्पित आहे, ती तुमची आपली कल्पना आहे. माऊली ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये एका ओवीद्वारे सांगतात, का बीजची झाले तरू अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू. ते हे जग तुम्ही नाव ठेवलं त्याला जग, पण मीच विस्तारलो, माझा मीच विस्तारत गेलो. आणि हे जगत ज्याला तुम्ही जगत म्हणता ते जगत नसून मीच आहे. राजानं जर ठरवलं आजपासून चमड्याच्या नोटा काढायच्या, माऊली म्हणतात राजा आज्ञेची अक्षरे हाती ती चामा एकाजे पडती, त्या चामासाठी जोडती सकळ वस्तू. कारण केवळ इथं राजाज्ञाच प्रमाण आहे, ते चमडाच्या किंवा दगडाच्या किंवा खापराच्या याला महत्व नाही. इथे ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या हा सिद्धांत प्रत्येक कथाकार प्रत्येक कीर्तनकाराचं हे कर्तव्य आहे. या श्लोकाचं परिपालन करून ब्रह्माचं त्रिकालबाधित्व सत्य परोक्षपणे सांगून अपरोक्षपणे त्यांना त्या ठिकाणी साधनेद्वारे अनुभव आणून देणं. म्हणून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू ही श्रीगुरूची जी लक्षणं सांगितली की तो श्रोत्रिय म्हणजे शास्त्रामध्ये तज्ञ असला पाहिजे. त्यानंतर तो नुसता शास्त्री होईल, त्याला त्याचा अनुभव नसेल तर उपयोग नाही. म्हणून तो ब्रह्मनिष्ठ ब्रह्मानुभूतीने संपन्न असला पाहिजे. आणि दुसऱ्याला देण्याकरता त्याच्यामध्ये दयाळूपणा दातृत्व हा गुण असायला पाहिजे. या 3 लक्षणांनी युक्त श्री गुरुचं लक्षण सांगितलं. गुरुदेव दया करके मुझको अपना लेना, मैं शरण पड़ा तेरे चरणों में लगा देना, मैं शरण पड़ा तेरे चरणों में लगा देना. गुरुदेव दया करके मुझको अपना लेना.
जगा देना, मैं शरण पड़ा तेरे चरणों में जगा देना। तुम सुख के सागर हो, तुम सुख के सागर हो, निर्धन के सहारे हो। तुम सुख के सागर हो, निर्धन के सहारे हो। इस तन में समाए हो, मुझे प्राणों से प्यारे हो। नित्य माला जपूं तेरी, नित्य माला जपूं तेरी, नहीं दिल से भुला देना, मैं चरण पड़ा तेरे चरणों में जगा देना। गुरुदेव दया करके मुझको अपना देना, मैं खड़ा तेरे चरणों में जगा देना, चरणों में जगा देना, चरणों में जगा देना। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय। गुरुदेव हमारा प्यारा, जो जगत का उजियारा, तेरे खातिर प्राण त्यजेंगे, तन मन से गुरुदेव भजेंगे। गुरुदेव हमारा प्यारा है, जगत का उजियारा। भगवंत सांगतात उद्धवा, शिष्याची श्रीगुरूवरती किती प्रीती असावी। मजानी सद्गुरु मूर्ती, माझ्यामध्ये आणि श्रीगुरु मूर्तीमध्ये भेद नाही गा कल्पांती। कल्पपर्यंत जरी पाहिलं तरी भेद एवढासाही अंतकरणात निर्माण झाला नाही पाहिजे माझ्यात आणि त्याच्यामध्ये। येणे भावे जे भजती, ते ज्ञान पावती सहजची। अतिशय निष्ठा श्रीगुरूवरची, परमनिष्ठा। श्रीगुरुशिवाय चैनच पडली नाही पाहिजे। आत्मनाने चोखडी, संतजी माझी रुपडी, देत दृष्टी पडी आवडो कामिनी ऐसी। ही राधा राणी म्हणजे श्रीगुरु स्वरूप आहे। तुमची श्रीगुरु म्हणजेच राधा राणी, राधा राणी म्हणजेच श्रीगुरु, तिच्या ताब्यामध्ये परमात्मा। आणि तर आम्ही भक्ती कशी करू शकू? मायेची कृपा आहे आपल्यावरती। ही माया आणि ब्रह्म भिन्न नाही दोन्ही बरं का। ब्रह्म तेची माया, माया तेची ब्रह्म, अंग आणि छाया जया परी। तुमचं शरीर आणि तुमच्या शरीराची सावली दोन भिन्न आहेत का? नाही। मध्यान्ह काळाला त्या ठिकाणी तुमची सावली तुमच्या शरीराबरोबर एकरूप होऊन जाते। सोहम तेच्या माध्यान्नी आलिया, त्या स्थितीच्या माध्यान्हाला आल्यानंतर देहाचं तादात्म्य राहत नाही। साधनेचं नीट माहिती करून घ्या। प्रबोधाच्या साधनेची काय आहे? ही साधना आहे का हा भाव आहे? सोहम काय आहे? सोहम नवे ज्ञान, सोहम नवे ध्यान। नाथ महाराजांचा सुंदर अभंग आहे। एका जनार्दनी साक्षीत्वे राहणे, तयासीच बोलणे सोहम ज्ञान। बसले जप करत, साक्षीभाव वाढवायच्या ऐवजी जप करत बसले तर ही विद्यामाया तुम्हाला नडवल्याशिवाय राहणार नाही। एक अविद्या माया आहे आणि एक विद्या माया आहे।
आज संप्रदाय फसलाय, सगळा विद्यामायेमध्ये फसलेला आहे. साधनं करत बसले, सकाळी उठतो एवढा तास बसतो तेवढा तास बसतो. अरे आता केवळ आणि केवळ भगवंताचं गुणवर्णन ज्ञानोत्तर भक्तीच करायची आहे. प्रभुजी 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 तुम चंदन हम पानी, तुम चंदन हम पानी, जाके अंग अंग बस समाए, जाके अंग अंग बस समाए. प्रभु जी तुम चंदन हम पानी, तुम चंदन हम पानी, तुम चंदन हम पानी. प्रभु जी तुम घन बन हम मोरा, जैसे चितवन चंद चकोरा, जैसे चितवन चंद चकोरा. प्रभु जी तुम मोती हम धारा, तुम मोती हम धारा, तुम मोती हम धारा. प्रभु जी तुम दीपक हम बाती, तुम दीपक हम बाती. जाकी ज्योत जल दिन राती, जाकी ज्योत जल दिन राती. प्रभु जी तुम चंदन हम पानी, तुम चंदन हम पानी, तुम चंदन हम पानी. प्रभुजी तुम चंदन हम पानी, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़. चित्रकूटाच्या घाटावर संतांची गर्दी जमली आणि भगवान प्रभू त्या ठिकाणी चंदन बनले. आणि तुलसीदासजी म्हणतात मी पाणी बनलो, पाणी. एखाद्या आळामाळा श्री गुरुच्या खेळा, लोन करी सकळा जीविताचे. श्री गुरुनं आपला जीव खेळण्याकरता जर मागितला, वेळ न दवडता ताबडतोब द्या, व्यवहार सस्ता आहे बर का. येतन विष की बेलरी, गुरु अमृत की खान. शीस दे गुरु मिले तो भी सस्ता जान. शीर देऊनही श्री गुरु मिळत असतील तरी व्यवहार सस्ता आहे. करून टाका, करून टाका. श्री गुरुवरती ज्यांची परमप्रीती आहे, प्रब्रह्म त्याला करतळी आवडे तैसा हरी, असा अनुभूतीला येतो जिथे जाल तिथे. असो, नंदवाड्यामध्ये इकडे वसुदेव पुन्हा त्या ठिकाणी त्या मुलीला घेऊन आला, मायेला आदिशक्तीला घेऊन आला. पुन्हा सर्व दरवाजे बंद झाले. वसुदेव बंधनामध्ये पडला आणि त्या पोरीनं रडायला सुरुवात केली. मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यानंतर मुलाचा काका मुलाचा आवाज मोठा असतो का मुलीचा आवाज मोठा असतो? कोणाचा आवाज मोठा असतो? आता नवल हे जे यांनी केव्हा जन्म दिला नाही हे सांगत आहेत मुलीचा मोठा, हे उत्तर तर तुम्ही सांगायला पाहिजे. आणि परमार्थ बी असाच चाललाय.
परमार्थाचा अनुभव काय नाही, आणि चाललाय दणका आपला कीर्तन प्रवचन कथा या गोष्टी सारखंच झालेलं आहे सगळं. अनुभव कुणाला आहे? यांना. आणि मुलीचा आवाज मोठा हे सांगतात. आता कशी विटंबना आहे बाबा. सगळे पंत संप्रदायाचं असंच झालेलं आहे. इथे या जागेवरती ज्याला अपरोक्ष अनुभव परमात्मा तत्वाचा आला, ज्याला दर्शन झालं, सगळं प्रदर्शनच चाललंय जगभर, दर्शनच नाही. आणि दर्शन म्हणजे तरी काय? किती सोप्या भाषेत दर्शनाची व्याख्या सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी सांगावी. एक येड बाजारामध्ये गेलं, तूप विकायला एक आजीबाई बसली होती, त्याच्यामध्ये हातच घातला असा, आणि काय भाव तूप? त्या बापाने घेतलं होतं का म्हणे असं. त्याची रीत आहे, परीक्षा आहे. असं घ्यायचं, थोडस इथे लावायचं, याच्यान याच्यामध्ये जे ते तूप आहे, आणि त्याच्यान आपल्या मध्ये जे आहे ना ते दर्शन आहे. अजून दर्शन कळलं नाही आपल्याला. आणि ज्या वेळेला वृत्ती तुमची जागच्या जागेवर तटस्थ होते तिथे दर्शन आहे. जोपर्यंत काहीतरी पाहणं शिल्लक आहे तोपर्यंत अजून दर्शन नाही. पाहण्याची इच्छाच राहू नये, इथे दर्शन आहे. असो, ज्या वेळेला त्या ठिकाणी त्या मुलीचा आवाज ऐकल्याबरोबर द्वारपाल धावत गेले आणि कंसाला सांगितलं. त्याबरोबर तो दुष्ट धावत आला. कुणीतरी सांगितलं मुलगी आहे, मुलगी. म्हणले मुलगी असो नाही तर मुलगा, हे काळ कोणतं रूप धारण करून येईल सांगता यायचं नाही. त्यामुळे त्यांनी गेला, देवकीच्या हातामधल्या त्या मुलीला हिसकावून घेतलं, गरगर फिरवली आणि शिळेवरती आपटणार तर ती त्याच्या हातातून निसटली. तुझ्या लागी वधी, 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 तुझ्या लागी वधी. उपजला माझ्या आधी, उपजला माझ्या आधी, उपजला माझ्या आधी. तुझ्या लागी वधी, तुझ्या लागी वधी, तुझ्या लागी वधी, तुझ्या लागी वधी. आली आली हो गोधळाला, गोधळाला आई. तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. आली आली हो गोधळाला. आई गंगाबाई, तुळजा भवानी माझी आई. आई गंगाबाई, तुळजा भवानी माझी आई. आली आली हो गोधळाला, गोधळाला आई. तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. हे मातीच्या कुळाची माझी साधी घोगडी, बजारची घरात भटकी घोगडी. कुमार भीमर आली रा, तुळजा भवानी माझी, तुळजा भवानी माझी. आली आली हो गोधळाला, तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. आली आली हो गोधळाला, तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. हे खुशीने केला दिवाचा मेलावला, निवड देवीला भाजी भाकरी लावला. खुशीने केला दिवा आता मिळावला, निवड देवीला भाजी भाकरी पावला. आवडीने गोड पाताळीला, तुळजा भवानी माझी. आली आली हो गोधळाला. तुळजा
अष्टभुजीचं रूप धारण केलं एका देवीचं, कारण ही माया कधी कोणाच्या हातात सापडलेली नाही. तर कंसाच्या हातामध्ये कुठून सापडणार आहे? निसटली, कडकड कडकड आवाज झाला. अष्टभुजा मातेचं रूप धारण केलं आणि तिने सांगितलं. कसं सांगितलं? असं नाही सांगितलं, नाही तर कंस असाच नाचायला लागला असता. तुझं लागी वधी उपजला माझा आधी, असं सांगितलं. कसं सांगितलं? हा, तुझं लागी वधी उपजला मज आधी. मग त्यावेळेला याला थरकाप सुटला, घाबरला. अरे रे, तुझा शत्रू गोकुळामध्ये माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे असं म्हटल्याबरोबर कंसानं त्या ठिकाणी अतिशय भयातुर झाला आणि शत्रूला मारण्याचा उपाय शोधू लागला. इकडे नंदवाड्यावरती ज्या वेळेला सकाळच्या वेळेला नंदवाडा जागृत झाला, त्यांनी पाहिलं यशोदामयेला त्या नंद झाला, पुत्र त्या ठिकाणी झाला. गवळणींना त्या ठिकाणी नंद महोत्सव साजरा करण्याचं सर्वांनी ठरवलं. सर्व गवळणींना त्या ठिकाणी बोलवलं. गवळणींना त्या ठिकाणी गवळणी त्या नंदाच्या वाड्यावरती यायला लागल्या. गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. धावे की पुढे लाटी वाटी सुंट वडे. एक धावे की पुढे लाटी वाटी सुंट वडे. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वृंदावन बिहारी लाल की जय. बोल राधा रानी की. गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे. वान भरोनी आताटी नंदा घरी झाली दाटी. सुयीनीची गलबल झाली दासी जणी हेल घाली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 गवळण सांगे गवळणी पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला. गवळण सांगे गवळणीला. झाला यशोदेला. झाला यशोदेला.
वाटी सुंटवणे धावी एकी पुढे ताटी वाटी सुंट बडे एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंटवणे धावी एकी पुढे ताटी वाटी सुंट बडे गवळणा गवळणा गवळणीला पुत्र झाला पुत्र झाला यशोदेवा पुत्र झाला यशोदेला गवळ सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळ झाला नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की आनंद भयो जय कन्हैया लाल के दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी घोड़ा दिनो और दिनो पालकी हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की हे नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की कन्हैया लाल जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की हा हे नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की भयो जय कन्हैया लाल
नंद लाला तू मक्खन खाने वाला, मक्खन खाने वाला गोपाला गोपाला रे, हरे नंद लाला गोपाला गोपाला रे, हरे नंद लाला गोपाला गोपाला रे, हरे नंद लाला। बोलो राधा रानी की जय। श्री भागवत भगवान की वृंदावन धाम की आज के आनंद की। 1,00,000 गायी ज्याच्याकडे आहेत त्याला नंद म्हणतात, त्याच्यापेक्षा कमी असतील तर त्याला उपनंद म्हणतात। 3 जन्मापर्यंत तपश्चर्या केली। एका जन्मामध्ये पृष्णी आणि सुतपा, पृष्णी गर्भ रूपान भगवंतानं त्या ठिकाणी त्या पृष्णी आणि सुतपाने मागलं, वरदान मागितलं, तुझ्यासारखा पुत्र आम्हाला व्हावा। देव म्हणलं माझ्यासारखा दुसरा कोणी नाहीच, मग मीच येतो तुमच्या पोटी। तिथं पृष्णी गर्भ रूपाने अवताराला आला। त्याच्या पुढे द्वितीय कश्यपाने द्वितीच्या पोटी वामन रूपाने अवताराला आला आणि पुढे देवकी वसुदेवाच्या पोटी कृष्ण रूपाने अवताराला आला। 3 जन्माची तपश्चर्या आहे। तुमची आपली सुद्धा अनेक जन्मांची तपश्चर्या आहे। म्हणून सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांसारखे श्री गुरु आपल्याला भेटले। जन्मो जन्मिया में बहु पुण्य केले, जन्मो जन्मिया में बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले
जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. परंतु मागणं मागताना चुकलो. मागणं मागताना तुझ्यासारखा पुत्र आमच्या पोटी यावा एवढंच मागितल्यामुळं तेवढंच काम केलं त्यांनी. आणि तिथे तपश्चर्या करत असताना त्यांना अन्न पुरवण्याचं काम द्रोण आणि त्याची पत्नी, या द्रोण ऋषी आणि त्याच्या पत्नीनं केलं. भगवंत त्याच्यावर बी प्रसन्न झाले की यांच्या तपश्चर्येला साह्यभूत तुम्ही ठरला. काय मागायचं मागा. म्हणले काही नाही, त्यांच्या पोटी जरी अवताराला आला तरी आनंद द्यायला आमच्याकडे हे मागितलं. म्हणून तेच इथे नंद आणि यशोदा झाले. पोटी त्यांच्या पुत्र रूपाने गेला पण आनंद सगळा यांना मिळाला. नाथ महाराजांची एक सुंदर गोळ आहे. ऐक ऐक सखये बाई, नवल मी सांगू काही, त्रैलोक्याचा धनी तो हा, यशवदेसी म्हणतो आई. देवकीने वाहिला, पोटामध्ये देवकीनं वाहिला, यशवदेने पाळीला. पांडवाचा बंदी जन होवनिया राहिला. एकाच्या पोटा जाऊन अवताराला येतो, दुसरे त्याचे संगोपन करतात. आणि मात्र द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्याचं कारण काय आहे. पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. कंसानं ठरवलं की आकाशवाणी ऐकल्यामुळं आपला शत्रू गोकुळामध्ये वाढतोय. लक्ष ठेवा सर्वत्र. कुणी नामकरण विधी चाललाय का, कुठं बारस चाललंय का, कुठं पाची चालली का, ताबडतोब कळवा. विचार केला की या ठिकाणी याचं नामकरण विधी तर करायचं आहे. मग जे जे कुलगुरू ठरलेले होते त्या कुलगुरूंच्या हस्ते त्यांचे पुरोहित आणि यजमानाने त्या पुरोहितांना, ब्राह्मणांना, कुलगुरूंना बोलवायचं आणि नामकरण विधी करायचा. आता हा पुत्र होता वसुदेवाचा आणि त्यांची त्या ठिकाणी गर्गमुनी हे कोण होते, कुलगुरू होते. कसं करायचं. दोन्ही मित्रांची संवाद झाला, एकांतामध्ये भेट झाली. वसुदेवानं निरोप दिला. एका दूताकरवी, हेराकरवी गर्गमुनींना आणून नामकरण विधी करा. नंदने काय केलं, नंदराजानं कोणत्याही प्रकारची जाहिरात नाही, सामर्थ्य असताना खर्च करण्याचं सुद्धा साध्या पद्धतीनं गायीच्या गोठ्यामध्ये नामकरण विधी भगवान परमात्म्याचा करायचं ठरवलं. गर्गमुनी त्या ठिकाणी त्यांना पाचारण करण्यात आलं. काही साहित्य लागतं ते सर्व साहित्य त्या गोठ्यामध्ये आणून नामकरण विधीला सुरुवात करण्यात आली. यशोदामाईने ठरवलं गर्गमुनी त्रिकालज्ञ आहेत, बघूया बरं आपण त्यांची परीक्षा घेऊन. मग 7वा जो गर्भयोग मायेने नेऊन रोहिणीच्या उदरी घातला होता आणि तिला जो पुत्र झाला होता तो पुत्र आणि या नंद यशोदेला प्राप्त झालेला वसुदेवाचा पुत्र यांनी एकमेकांची बदलाबदल केली. सगळं साहित्य पुढे आणून मांडलं. रोहिणीनं घेतलंय कृष्णाला आणि यशोदेने घेतलंय बलरामाला मांडीवरती. गर्गमुनींचं त्रिकाल ज्ञान तपासण्याकरता, गुरुची परीक्षा घेण्याकरता गर्गमुनींनी सांगितलं, मैया देखो ये आपके पास जो पुत्र है वो शेष भगवान का अवतार है, उसका नाम हम बलराम रखेंगे, और आपका जो पुत्र है रोहिणी के पास है ना, उसका नाम हम कृष्ण रखेंगे. त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने नामकरण समारंभ संपन्न झाला. मोठा सोहळा काही केला नाही, कंसाला खबर लागू नये म्हणून. गर्गमुनींनी पूजा वगैरे मांडली. त्या ठिकाणी ध्यानस्थ बसले. अगोदर आपल्या हाताने सर्व स्वयंपाक करून घेतला. स्वतःच्या हाताने त्यांनी स्वयंपाक आपला केला होता
आणि आता त्या ठिकाणी पात्रामध्ये वाढून घेतलं. भगवंताला आता भोग द्यायचा आणि अन्न ग्रहण करायचं. त्याने डोळे मिटले, हातामध्ये त्या ठिकाणी जल घेतलं. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्मग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्य ब्रह्मकर्म समाधिना. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्यं चतुर्विधम. डोळे मिटलेले होते. कृष्ण कन्हन याने तिकडून 4 फुटावर यशोदामाई ते बसलेले होते. रोहिणी तिकडून यांच्या ताटामध्ये हात घालून स्वहा केलं, खाऊन घेतलं. अरे रे, यांनी डोळे उघडले. अरे रे रे रे, यशोदामाई हे काय झालं? यांनी माझा सोवळा सगळं आता बाटवलं. आता मला पुन्हा स्वयंपाक करायची पाळी आली. पुन्हा शिरा दिला, पुन्हा स्वयंपाक, पुन्हा ध्यान, पुन्हा तशीच क्रिया. कारण याचे हातले लांबपर्यंत पोहोचलेले होते. 4 फुटाचं काय घेऊन राहिले. यांनी त्या पद्धतीने केलं. 2 वेळेला गोष्ट घडल्यावर गर्गमुनींच्या ध्यानात आलं, गड्या तुझी काही चूक नाही, मी तुला बोलवतोय, तू पूर्ण परब्रह्म आहेस हे दाखवण्याकरताच तू ही क्रिया केलेली आहे. आणि मग अनन्य शरण गेले. कान्होबा 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 मेरा भी अपनी गोदड़े, मेरा भी अपनी गोदड़े, मेरा भी अपनी गोदड़े, मेरा भी अपनी गोदड़े. कान्होबा 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 मेरा भी अपनी गोदड़े, मेरा भी अपनी गोदड़े, मेरा भी अपनी गोदड़े, मेरा भी अपनी गोदड़े. गर्गमुनींची कथा त्या ठिकाणी त्यांनी नामकरण विधी सोहळा संपन्न केला. इकडं भगवान शंकरांच्या लक्षामध्ये आलं, गोकुळामध्ये कृष्ण भगवंताचा अवतार झालाय आणि आपल्याला त्या ठिकाणी भेटी करता जायचे. भगवान शंकरांनी कृष्णाला भेटीच्या जायला ठरवलं. त्यावेळेला शृंगी आणि भृंगी हे 2 सेवक होते. त्यांनी जाण्यासाठी हट्ट धरला, पण शंकर भगवान म्हणाले नाही, मी एकटाच जाईन. तुम्हा दोघांना सोबत नेल्यानंतर माझ्या ध्यानामध्ये विक्षेप निर्माण होईल. श्रीपाद बाबा रामदास बाबा नेहमी सांगायचे हे सूत्र, प्रपंचामध्ये असावेत 3. किती असावेत प्रपंचात? 3. पती पत्नी आणि एक मुलगा मुलगी. प्रवासामध्ये 2 असावात. किती? एकाला एक जोडीदार असावा. एकदा उस्मानाबादला शिंदेबाबांच्या गावी जात असताना एकटाच होतो. कंडक्टरला सांगून खाली उतरलो, 2 मिनिटांमध्ये यायच्या आत ते गाडी घेऊन गेलं. माझी बॅग गेली पुढं. मग फोन करून सांगावं लागलं. म्हणजे जर 2 जण असतो तर ती गडबड झाली नसती. तेव्हा आठवलं बाबांचं वाक्य की प्रवासात 2 पाहिजेत. जोडीदारच मला तसे भेटत नाहीत, करावा काय बाबा. त्याच्या आधी 2 जोडीदार भेटले, त्यांनी मध्येच सोडून दिलं. आता तिसरे काय करतात काय माहिती. पण मला नाही वाटत हे आता माझा शेवटच करते. केला माझा शेवटच केला त्यांनी. शेवटच केला, ठेवलंच नाही, जिथंच ठेवलं नाही. असो, कर्माचा भाग असतो तो, काय त्याचा एवढं विशेष नाही. चांगलं त्यांच्याकडून काय मिळालं ते घ्यायचं आपलं आणि चालायचं. आपली शिदोरी घेऊन चांगली मिळाली ती. जे नाही आवडत आपल्याला ते त्यांचं त्यांनाच ठेवायचं, त्यांचं त्यांनाच ठेवायचं. नाही आवडत ते चांगलं असेल ना काहीतरी ते घ्यायचं. आणि प्रपंचात असावे 3, प्रवासात असावे 2 आणि परमार्थ एकट्याचा आहे. ध्यानात ठेवा बरं का.
जेव्हा परमार्थ सार्वजनिक झाला तेव्हा खऱ्या परमार्थापासून सगळं जन बाजूला झालं. खरा परमार्थाला मुकलं अख्खं जग. परमार्थ केवळ आणि केवळ एकट्याचा आहे. शृंगी आणि भृंगीला भगवान शंकरानं घेतलं नाही. सदाशिव गोकुळामध्ये आले तर तुम्हाला देवाने संपत्ती दिली असेल असा संकल्प करा की दररोज सुपात्र साधू संतांना गोर गरिबांना जेवू घाला. ध्यानात घ्या अन्नदान. म्हणून आपण या ठिकाणी ठरवलंय तुमच्या आपल्या सर्वांच्या सहयोगातून वेगवेगळं काही तुमच्याकडून 2 रुपये काढायचे नाहीत आणि मिळवायचे नाहीत. या फिरण्याच्या संबंधाने तर तुम्हाला तुमचा खर्च हे अगोदरच हँडबिल मध्ये लिहिलेलं आहे. पण तुमच्या याच्यातूनच शिलकीमधून साधू संतांना आपण पंगत घालणार आहोत. एक या वृंदावनमध्ये अनेक साधू भगवंताचं भजन करत त्या ठिकाणी फिरतायत. चिंता करत नाहीत 2 वेळ आपल्याला मिळेल की नाही. किंवा एक पंगत आता त्या पद्धतीनं साधू संतांची 2 दिवस उरलेले आहेत. आजचा उद्याचा दिवस त्याच्यामध्ये आपण इथे यशोदेचा सुद्धा नियम होता की दररोज सुपालांना त्या ठिकाणी सुपात्रांना भिक्षा दिली जावी. शिवजींचं आगमन झालं आणि लोक म्हणायला लागले हा साधू तर शंकरासारखा वाटतो. शिवजी आपलं तेज कुठपर्यंत लपवून ठेवणार. हिरा जरी कोळशाच्या खाणीमध्ये सापडला तरी त्याचं तेज लपत नसतं. एक दासी धावत आली आणि म्हणाली महाराज यशोदाने ही भिक्षा पाठवलेली आहे आपण याचा स्वीकार करा आणि लांबच्या लालाला आशीर्वाद द्या लवकर निघा म्हणले. कारण शंकर म्हणाले मी भिक्षा मागणारा भिक्षेकरी नाही. मला कोणत्याही पदार्थाची अपेक्षा नाही. माझं नाव आशुतोष भगवान आहे. आशुतोष भगवंताचं दर्शन घेतलं की नाही आपण. संतुष्ट चित्त असणारे मला बाळकृष्णाचं केवळ दर्शन घ्यायचंय. मला तुमची भिक्षा नको. दासीने साधूचं म्हणणं यशोदेला सांगितलं आणि साधू महाराज काही घेऊ इच्छित नाहीत. पाकिटावाले साधू नाही म्हणले. ते तर कृष्णाच्या दर्शनासाठी इतक्या दूरवर आलेले आहेत. संतांची परीक्षा त्यांच्या या वेशभूषेवरून किंवा त्यांच्या जातीपातीवरून होत नसते तर त्यांच्या नुसत्या नजरेवरून होत असते. त्यांच्या मनोवृत्तीवरून होत असते. ब्रह्मज्ञान सुलभ आहे पण ब्रह्मद्रष्टा मात्र प्रत्येकामध्ये ब्रह्म पाहणारा संत मात्र दुर्मिळ आहे. नाही ब्रह्मानुभूती सर्वांना आहे पण ब्रह्मज्ञान सर्वांना नाही. ब्रह्मानुभूती करता सगळं जग येडपिसं झालंय. आनंदा करताच सगळं. भांडणं तरी कशा करतायत माणसांची सांगा बरं. आनंदा करताच आहे. मारामाऱ्या सुद्धा कशा करतायत माहिती का. आनंदा करताच आहे. जे काही चाललंय प्रत्येक कर्म आनंदा करताच आहे. ब्रह्मानंदा करता सगळं जग धडपडतंय. ब्रह्मानुभूती सगळ्यांना आहे. विषयातून तुम्ही आनंद घेता तो विषयानंद नाहीये. ब्रह्मानंद आहे पण काय करावे बुद्धी तशी नाही. परी काय की जे बुद्धी तशी नाही. प्रक्रिया काय घडते पहा. आनंद कसा प्राप्त होतो. आनंद स्वयंसिद्ध तुमच्यामध्ये आहे. तुमची वृत्ती स्थिर असते. गुलाबजाम खावंसं वाटलं पुरणपोळी आंबरस पोळी खावीशी वाटली वृत्ती चंचल झाली. स्थिर असणारी वृत्ती काय झाली चंचल झाली. आणि त्या पदार्थाची प्राप्ती झाल्यावर वृत्ती स्थिर झाली. स्थिर वृत्तीमध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब आनंदाभासाला कारण होतं आणि आनंद झाला. कशाने. वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आनंद आहे. पदार्थ मात्रामध्ये आनंद नाही आहे. हा तुमचा आपला भ्रम आहे. सोप्या भाषेत कुत्र हाडूक चघळत असतं आणि त्याच्यातून रक्त निघत असतं. कशातून बघा आता हाडकातून म्हणतात हे. अरे हाडकात कुठं रक्त आहे काय. त्याच्या तोंडातूनच त्या काचाळ्या लागतात हाडकाच्या आणि त्याचं रक्त निघतं. पण